राज्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये सर्वाधिक ज्या जागा निवडून आल्या त्या सत्ताधारी भाजपा पक्षाच्या आलेल्या आहे. भाजपा पक्षाचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आलेले आहे. त्यानंतर या सत्ताधारी पक्षातील जे महायुती आहे यामधील शिवसेनेचे नगराध्यक्ष, नगरसेवक तसंच त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आलेले आहे. मात्र या सर्वांना अफवा ठरली आहे वाशिमच्या कारंजा नगर परिषदेची निवडणूक. कारण या कारंजा नगर परिषदेमध्ये MIM न दमदार अशी एंट्री केलेली आहे. विदर्भातील एकमेव अशी नगर परिषद आहे तिने आपली सत्ता या नगर परिषदेवर स्थापन केलेली आहे. MIM चे नगराध्यक्ष फरीदा बानो पुंजानी या विराजमान झाल्या असून एकूण 31 जे नगरसेवकाच्या जागा आहेत त्यापैकी 16 नगरसेवक MIM चे निवडून आलेले आहेत. तसेच इतर जे 2 नगरसेवक आहेत तेही MIM चेच निगडीत असल्याचं बोलले जाते. आणि नेमकं ही MIM ने सत्ता का स्थापन केली याचंही फार म्हणजे मोठं कारण आहे. यासाठी जे काही सांगितले जाते ते आहेत युसुफ पुंजानी, जे स्थानिक नेते आहेत, जे MIM चे राज्य उपाध्यक्ष आहेत. कारण युसुफ पुंजानी यांचा मोठा असा चाहता वर्ग कारंजा शहरात तसेच आजूबाजूच्या परिसरात आहे. आणि युसुफ पुंजानी ज्या कोणत्या पक्षात जातील ते त्या पक्षामध्ये कोणी असो त्यांना ते निवडून आणतात. गत 10 वर्षापासून त्यांच्या हातीच नगर परिषदेची सत्ता आहे. या अगोदर ते स्वतः 2009 ते 14 पर्यंत नगरसेवक निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि गटनेते देखील होते. आणि त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतला होता आणि त्यांनी मागील जे काही निवडणूक नगर परिषदेची लढवली होती किंवा इतर जे उमेदवार उभे केले होते त्यामध्ये त्यांनी पूर्ण सत्ता वंचितची आणून नगराध्यक्ष देखील वंचितचा केला होता. आणि ते आतापर्यंत 3 वेळेस विधानसभेमध्ये उभे राहिले होते. अगोदर राहिले होते वंचित बहुजन आघाडीकडून, त्यानंतर मायावतीच्या बसपाकडून आणि आता जी निवडणूक नुकतीच पार पडली विधानसभेची त्यामध्ये ते MIM कडून उभे होते. थोडक्यात त्यांची विधानसभेवर जाण्याची एंट्री हुकली आहे. मात्र यानंतरही त्यांचे जे काही विधानसभेमध्ये जाण्याची इच्छा आकांक्षा आहे ती प्रबळ आहे. कारण युसुफ पुंजानी यांना चाहणारा मोठा वर्ग कारंजा परिसरात आहे. कारण युसुफ पुंजानी यांचे वडील जे आहेत शफी पुंजानी हे देखील एक सामाजिक वातावरणात वाढलेले आहे आणि ते व्यावसायिक देखील होते. त्यांचं जे किराणा किंवा इतर जो व्यवसाय होता त्यामुळे त्यांची पकड त्यांच्या समाजामध्ये जे काही मुस्लिम आहे मुस्लिम धर्मीयामध्ये तर होतीच, मात्र मोठ्या प्रमाणात त्यांच्याशी हिंदू धर्मीय देखील जोडल्या गेलेले आहेत. त्यामुळेच जे काही राजकारण आहे तिथलं स्थानिक ते पुढे युसुफ पुंजानी यांनी सुरू ठेवलंय. त्यांची फार मोठी सामाजिक पकड देखील आहे. आणि हे जे काही MIM ची सत्ता कारंजामध्ये स्थापन झाली हा मोठा धक्का भाजपाला मानला जातोय, सत्ताधारी भाजपा. कारण कारंजा विधानसभेमध्ये ज्या आमदार आहेत सईद हाके या भाजपाच्या आहेत आणि या ज्या MIM च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत यांनी भाजपाच्या ज्या उमेदवार होत्या निशा रुनवाल गोलेच्छा यांचा केवळ 110 मतांनी पराभव केलेला आहे. हा भाजपाला मोठा धक्का मानला जातोय. याचं कारणही सांगितले जाते, कारण भाजपामध्ये काही गटतट पडल्याचं बोलल्या जाते आणि त्याचाच फटका भाजपाला बसल्याचं दिसत आहे. आणि MIMचं जे सामाजिक गणित आहे ते त्यांनी योग्य बसवलं, त्यामुळे त्यांची सत्ता देखील स्थापन झालेली आहे. जी युसुफ पुंजानी आहे यांची सामाजिक आणि इतर जी पकड आहे ती अतिशय मजबूत असल्यामुळे ते स्थानिक राजकारणामध्ये सर्वात मोठा चेहरा किंवा सर्वात मोठा नेता मानला जातो. तिथे इतर नेते त्यांच्या समोर फिके पडत असल्याचं मागील 10 वर्षाच्या राजकारणावरून दिसून येते. आणि इथे जर भाजपानं जर एकत्रित जे काही त्यांचे वादविवाद असते हे जर मिटवले गेले असते तर कदाचित इथे भाजपाची सत्ता असते किंवा नगराध्यक्ष तरी असते, असं स्थानिक जे काही इतर तज्ज्ञ आहेत किंवा राजकारणी किंवा राजकीय जाणकार आहेत ते सांगतायत. मात्र असं झालं नाही आणि त्याचाच फटका भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला बसून तिथे MIM चे नगराध्यक्ष विराजमान झालेले आहेत. कारण जे सद्यस्थितीत नगराध्यक्षाचे जे काही उमेदवार आहेत MIM च्या फरीदा बानो पुंजानी या म्हणजे 30 वर्षा अगोदर 91 ते 96 अशा नगरसेविका राहिलेल्या आहेत.
त्यानंतर तब्बल 30-35 वर्षानंतर त्या पुन्हा कारंजा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहे. आणि MIMची ही दमदार एंट्री, विदर्भामधील दमदार एंट्री अनेक राजकारण्यांना, जे काही सत्ताधारी पक्ष आहेत किंवा इतर जे महाविकास आघाडीमधील पक्ष आहेत, यांना अंतर्भूत करणारी दिसत आहे. किशोर गोमाशे, न्यूज लोकमत, कारंजा, वाशिम.